नमस्कार सर्वांना, मराठवाडा फूड चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। ओम नमः शिवाय। तर आज आपण गाजराची खीर बनवणार आहोत। सर्वजण तर गाजराचा हलवा खातायत, तरी पण आपण गाजराची खीर मस्त चविष्ट बनवणार आहोत। त्यासाठी तर मी 2 गाजर घेतलेले आहेत, त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे का इथं अर्ध किसून पण ठेवलेले आहे। तर इथं साहित्य आहे, इथं काजू आहे, इथं बदाम घेतलेले आहे, 2 विलायची घेतलेली आहे आणि इथं यामध्ये 2 चम्मच मी रवा घेतलेला आहे। तुम्ही रवा कोणताही घेऊ शकता, बारीक किंवा जाडा, तुम्हाला जसं आवडेल तसं। आता याला किसून घेते मी। सुरुवात करूया आपण, चला। तर सर्वात अगोदर यामध्ये मी तूप टाकणार आहे, जेवढं मला लागेल ना त्यानुसार टाकते। एक अंदाजाने 3 चम्मच आहे। 3 चम्मच। आता तूप छान गरम झालेलं आहे, तर आपण हे गाजर किसलेलं आहे ना ते टाकून घेणार आहोत अगोदर। तुमच्याकडे जर वेळ नसेल, भाजायचा कंटाळा जर आला असेल ना, तर तुम्ही ना गाजर पहिलं कट करून ना त्याला थोडस वाफून घेतल्या तरी चालेल, कारण पटकन होते तसं पण। तर याला छान असं भाजून घेणार आहे मी। हे बघा कसा रंग बदलतोय भाजल्यानंतर, बघू शकता। असा लाल होता तर याचा ऑरेंज कलर होतोय। हे पण आता असंच भाजून घेते मी सर्व। आता याला मी असंच परतून घेतलेलं आहे, एक 10 मिनिटं मी परतलेलं आहे। तर बघू शकता छान झालेलं आहे। तर ह्यामध्ये ना 2 चम्मच आपण रवा घेतलो ना ते टाकून देणार आहोत यामध्ये। त्याला पण छान असं भाजून घेणार आहोत 1-2 मिनिटं। बघू शकता मस्त छान शेंट सुटलेला आहे बघा। सुगंध इतका छान वाटतोय की नाही, खूपच सुंदर आणि एकच नंबर। खायला पण खूप छान चविष्ट लागते। नक्की एक वेळेस करून बघा, मुलं तर एकदम आवडीनं खातील। एक 10 मिनिटं आपण कमी गॅसवर असंच भाजून घेतलेलं आहोत याला। आता यामध्ये मी दूध टाकणार आहे, कारण खीर म्हणलं ना दूध येणारच आहे। बघू शकते। आता यामध्ये मी दूध टाकते। इकडे गरम करून छान ठेवलं होतं मी। तुम्ही अशा प्रकारची कधी खालात का खीर? काय नाही मला नक्की सांगा कमेंट मध्ये। एकच भारी होते, एकच नंबर होते। याला छान शिजू देते मी। हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे त्याला। तर इथे मी एक विलायची फोडून घेतली आणि काजू बदामचे काप आहेत ना ते सर्व टाकून घेते मी। हे बघा इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तुम्ही जास्त घेऊ शकता, कारण आम्ही कमीच गोड खातो, त्यासाठी अर्धी वाटी घेतलेली आहे। आता मी साखर टाकून 1-2 मिनिटं शिजू देते। तुमच्याकडे ड्रायफ्रूट जर दुसरे असेल तर, किंवा चारोळी किंवा दुसरे कोणते मनुके वगैरे टाक। आता माझ्याकडे एवढंच होतं म्हणून मी एवढेच टाकले आहेत काजू बदाम। तर मस्त छान सुगंध सुटलेला आहे बघा। नक्की एक वेळेस करून बघा, अशा प्रकारची खीर खूप छान होती खायला। आता 1-2 मिनिटं मी साखर विरघळेपर्यंत याला शिजू देते। माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा। धन्यवाद।